नमस्कार, मी प्रशांत गोपाळे, गावची खबर न्यूज आपण पाहतात। आज आपण पाहणार आहोत खोपोली नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाची निवडीबाबत वृत्तांत। खोपोली नगरपालिकेची निवडणूक नुकताच पार पडली। या निवडणुकीमध्ये शिवसेना, शिंदे गट, भारतीय जनता पार्टी, RPI अशी महायुती होती। या महायुतीने घवघवीत यश संपादन केलेलं आहे। शिंदे गटाने 14 जागा जिंकल्या, तर भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाने 4 जागा जिंकल्या होत्या आणि RPI शिंदे गटासोबतच होती। एकूण त्यांच्या 18 जागा होत्या। या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार एक होता आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 1 जागा होती। यांनी सुद्धा महायुतीला पाठिंबा दिल्यामुळे त्यांनी वर्चस्व सिद्ध केलं आणि ठरल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या मदतीने नगराध्यक्षपद शिंदे गटाने मिळवलं होतं। त्यामुळे दिलेला शब्द पाळत भारतीय जनता पार्टीचे विक्रम यशवंत साबळे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे। त्याचबरोबर या नगरपालिकेच्या मध्ये स्वीकृत नगरसेवक पदाची 3 जागा होत्या। त्याच्यामध्ये शिंदे गटाकडून दिनेश थोरवे यांची वर्णी लागलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते सुनील पाटील यांना संधी मिळालेली आहे। तर भारतीय जनता पार्टीच्या अश्विनी आत्रे यांना संधी मिळाली। या तिघांची निवड बिनविरोध झाल्याचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी जाहीर केले। यावेळी मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। विक्रम साबळेंच्या निवडीनंतर मोठ्या प्रमाणात खोपोली शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोष करत मिरवणूक काढण्यात आली आणि शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोपोली शहरातील नागरिकांची रीघ लागली होती आणि त्याचा पदभार लवकरच स्वीकारला जाईल अशी या ठिकाणी माहिती भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिली आहे। आपण पाहूया या निवडणुकीमध्ये यश संपादन केलेलं कशा प्रकारे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला आहे। या सगळ्यांनी एकच